हरीश कप्तान फिलहाल आप देख रहे हैं सत्यनारायण कोपरी के मैदान के अंदर बिल्डिंग की जमावट फ्लाइंग स्लीप एक गली के साथ एक खिलाड़ी पॉइंट पर एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है। एक खिलाड़ी इस वक्त अगर देखें तो मिडाप क्षेत्र में है। डीप मिड विकेट का खिलाड़ी बॉडी लाइन पर है। स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है, मिड ऑन है और एक फाइन लेग पर खिलाड़ी बहुत बाहिंद रखा हुआ है। टप्पा खाने के बाद बिल्कुल एक बार फिर थोड़ा ऑफ टॉप के बाहर जाते हुए गेंद को बैकफुट पंच किया। गेंद पॉइंट बाउंड्री की तरफ बहुत तेजी के साथ ट्रैवल होती हुई शानदार स्ट्रोक, क्या जबरदस्त स्ट्रोक था हरीश का, इसीलिए ये जाने जाते हैं। गेंद बिल्कुल बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए। काफी ऑफ टॉप के बाहर गेंद थी, बल्लेबाज को रूम मिला और इसका भरपूर फायदा उठाया। खूबसूरती के साथ बल्लेबाजी करते हुए गेंद को खेल दिया था। पॉइंट और गली का जो क्षेत्र है उसका जो फासला है उसको चीरती हुई गेंद गोली के रफ्तार के साथ बाउंड्री लाइन के बाहर चलेगी। आउटपुट बहुत तेज है। हर्षद 11 वसई पाटा बनाम विनर्स टेमोर, ये बहुत महत्वपूर्ण मुकाबला आज जरूर देखेंगे। अभी मैच नंबर 2 सत्यनारायण कोपरी बनाम दांडी। रन संख्या फिलहाल अगर देखें तो 4 रन। बहुत अच्छा आगाज हरीश द्वारा। समीर गेंदबाजी करने के लिए तैयार। बिल्डिंग में थोड़ा सा बदलाव फिलहाल आप देख रहे हैं इस वक्त फ्लाइंग स्लीप गली और पॉइंट आगे आके बहुत खूबसूरती के साथ बल्ले के बीचों बीच खेलते हुए बॉलर के सर के ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए और ये शानदार चौका। हरीश का बल्ला बोल रहा है गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी कर रहे हैं। पहले बैकफुट पर अब फ्रंट फुट पर और पिछला पैर हवा में चला गया था। इसका मतलब बॉडी का वेट ट्रांसफर हुआ और गेंद की तरफ आके इन्होंने बल्लेबाजी की है। दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज हरीश का। रन संख्या 8 रन। ओवर बिल्कुल यहां चल रहा है पहला। समीर गेंदबाजी कर रहे हैं। इस तरह से जब गेंदबाजी होती है ना तो एक बार फिर गेंदबाजी करना, इस तरह से जब एक बार फिर बल्लेबाजी होती है ना तो गेंदबाजी करना बहुत मुश्किल हो जाता है। आड़े बल्ले से जरूर खेलते हुए खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है। मिड विकेट पर 1 रन लेने का मौका बल्लेबाजों को, 1 रन लेने का अवसर बिल्कुल बल्लेबाजों के पास। रन संख्या फिलहाल अगर देखें तो 9 रन। 2 चौके की मदद से हरीश 9 पर खेल रहे हैं। सचिन लगातार 6 छक्के जड़ने वाली ये खिलाड़ी, जैसे कि प्रमोद बात कर रहे थे, काबिलियत तो है। 2013 सत्यनारायण कोपरी के लिए बहुत ही जबरदस्त साबित हुआ। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज समीर तैयार। इस बार उड़ा आसमान की तरफ। सचिन के बल्ले से खूबसूरत और शानदार स्ट्रोक। घ्यावी एखादी तान काळजात होता बेकट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकावा उत्तुंग षटकार सचिनच्या बॅट मध्ये येतोय एक शानदार षटकार। अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर। रन संख्या कुल मिलाकर अगर देखें तो 15 रन। पहले ओवर का खेल जिसमें 2 चौके 1 सिंगल और छक्का आया है, तो 4 गेंदों में जो एक बार फिर सत्यनारायण कोपरी की ताकत है बल्लेबाजी करना, तो दोनों बल्लेबाज इत्मीनान के साथ बल्लेबाजी कर रहे हैं, आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। हरीश कुल मिलाकर 9 पर बल्लेबाजी करते हुए सचिन 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार। सचिन, क्या बारिश की पहली बूंद गिरी है, अब बरसात आने वाली है। इस बार भी उड़ाया आसमान की तरफ। 2 खिलाड़ी है, गेंद के नीचे आ रहे, क्या कैच हो जाएगा? लिया कैच। सचिन की पारी समाप्त। समीर को मिला विकेट। सत्यनारायण कोपरी की उम्मीदों को लगता हुआ पहला झटका। थोड़ा रुक कर खेल सकते थे। इस ओवर में 1 छक्का 2 चौके आए थे। 5 ओवर का मैच है, तो ये देखते हुए थोड़ा एक बार फिर संयम के साथ खेल सकते थे। दांडी के लिए विकेट चाहिए था, वो प्राइसलेस विकेट यहां मिलता हुआ समीर ने एक बार फिर ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाया है। कैच बिल्कुल लिया गया। कुणाल द्वारा अच्छा कैच। कुणाल अंबिरे बहुत अच्छा कैच लपकता। ये एक आसान कैच नहीं था। एक बार फिर आप मिडॉन की तरफ खड़े, मिडल की तरफ आना है, एक बार फिर उतनी धूप खिली हुई है, सूरज की वो किरणें आ रही है, तो आसान नहीं था, लेकिन बहुत ही जबरदस्त कैच लिया गया। रन संख्या 15 रन, 1 विकेट का नुकसान पर ओवर यहां चल रहा है पहला। और पहले ओवर की कहानी जो है बिल्कुल दिलचस्प है। इवेंटफुल ओवर मैदान के अंदर चलता हुआ। बाप्पा मोर्या चषक 2022 अमोल पाटिल श्रद्धांजलि कप आप देख रहे हैं। रन संख्या 15 रन। हमारे साथ शेखर जुड़े हुए हैं इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखते हुए। नंबर 3 पर राजेश ऑलराउंडर खिलाड़ी है सत्यनारायण कोपरी के, जिनको कि जादूगर कहा जाता है। बहुत अच्छी गेंदबाजी वो करते हैं, लेकिन जब समीर को विकेट मिला तो इनका कॉन्फिडेंस तो जरूर बढ़ने वाला है। बाप्पा मोर्या क्रिकेट ग्रुप विट्ठलवाड़ी प्रेजेंट बाप्पा मोर्या चषक 2022 के 4थे दिन का खेल, और ये कड़ी धूप में टूर्नामेंट चलता हुआ।
पहला मुकाबला MS चिंचनी 11 ने अपने नाम पर कर दिया है। ओहो, टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है, यह अच्छी गेंद थी। राजेश ज्यादा समझ नहीं पाया तो अच्छा कमबैक किया गेंदबाज समीर ने। पहले 2 गेंदों पर 2 चौके सिंगल, उसके बाद में छक्का आया था और 5वीं और 6ठी गेंद पर बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था। तो अच्छा कमबैक बिल्कुल समीर का रहा है। इस ओवर में आए 15 रन। एक गाना सुनते, गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी। थैंक यू देखो, समय ज्यादा नहीं जाना चाहिए। या व्यासपीठावरती दिग्गज मान्यवर आहेत, त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। मॅनेजमेंट गुरु आणि साई स्पोर्ट सरावलीचे कर्णधार महेंद्र भोईर यांना मी सन्मानपूर्वक विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती या। व्यासपीठावरती आसनस्थ व्हा। जे विशेष अतिथी यावेळेला व्यासपीठावरती आहेत त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावलकर धाबत 15 जिंकण्यासाठी एक मोठं आव्हान ठेवण्याची जबाबदारी हरीशच्या खांद्यावरती। चला, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये गेला, आउटफील्ड सुपर फास्ट चेंडू जाईल यावेळेला पॉइंटच्या सीमारेषेच्या दिशेनं 4 धाबां करता यावेळेला हरीशच्या बॅट मध्ये येतोय दर्जेदार चौकार। थैंक यू विजय। तो बहुत अच्छी पारी खेल रहे बल्लेबाज हरीश। 40+ के खिलाड़ी, 3 चौके इनके बल्ले से आए, लेकिन टेक्निक टेम्परामेंट बहुत अच्छी है और टाइमिंग के ऊपर निर्भर है ये खिलाड़ी। तो 3 चीजें बहुत महत्वपूर्ण होती है। अगर आप ट्रॉफी पाना चाहते हो एज ए बल्लेबाज, आप रन बनाना चाहते हैं, तो आपके पास अच्छी टेक्निक होनी चाहिए, आपके पास अच्छा टेम्परामेंट होना चाहिए, आपके पास अच्छा टाइमिंग होना चाहिए। और अच्छी बात यहाँ बल्लेबाज के लिए है, ये सारी चीजें तो है, उसके साथ प्लेसमेंट बहुत अच्छा कर रहे हैं। ओहो, मिला मौका, जड़ दिया, शानदार जबरदस्त स्ट्रोक है। गेंद बॉडी लेने के बाद 6 रन मिला मौका और जड़ दिया, शानदार छक्का। थैंक यू डीजे। बहुत ही महत्वपूर्ण ये मुकाबला सत्यनारायण कोपरी के लिए है और मैंने बहुत बार देखा था। अगर पिछले 10 सालों की बात करें तो ये खिलाड़ी 40+ के हैं, तो वो बहुत बार स्वीप करते थे, हर गेंद को स्वीप करने का प्रयास कर। अब देखिए, एक बार अनुभव के साथ परिपक्व बने हैं, हर गेंद को मिनट के हिसाब से खेल रहे हैं। ऑफ्टन के काफी बाहर गेंद थी, शरीर से दूर थी, लेकिन समय मिला। बहुत तेज रफ्तार के साथ गेंद नहीं आई, तो बहुत बढ़िया तरीके से पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया था। शानदार जबरदस्त स्ट्रोक, उसी अंदाज में पसंदीदा स्ट्रोक, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए और ये शानदार छक्का, पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का। गेंदबाज हक्का बक्का, मैग्निफिसेंट बैटिंग। थैंक यू विजय। क्लास बैटिंग हरीश द्वारा। मैदान के अंदर अगर देखें तो एक जबरदस्त पारी खेल रहे। 31 एक विकेट के नुकसान पर सत्यनारायण कोपरी। कैलाश स्ट्रगल कर रहे, छक्का, एक बार फिर वो छक्का, इससे पहले पहली गेंद पर आया था चौका, और अब जाकर हरीश की बात करें तो 25 पर बल्लेबाजी कर रहे। एक बेहतरीन पारी मैदान के अंदर। फील्डिंग की जवाब के स्क्वायर लेग पर खिलाड़ी, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है। फिलहाल इस वक्त मिड ऑन की तरफ भी खिलाड़ी मौजूद, एक फ्लाइंग स्लिप, एक गली की तरफ खिलाड़ी, पॉइंट का खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ चला गया। इस बार भी बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए खिलाड़ी यहां मौजूद है पॉइंट क्षेत्र की तरफ। 1 रन का इजाफा, दूसरे रन के लिए आना चाहते, एक बार फिर देखे खतरा हो सकता है, लेकिन थ्रो अच्छा नहीं है। दांडी टीम के लिए कुछ अच्छा नहीं हो रहा है। क्या बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर आज बल्लेबाज हरीश द्वारा। जय, हार्ड लक। रन संख्या 32, रन संख्या कुल मिलाकर 33 रन, 1 विकेट के नुकसान पर। ओवर दूसरा प्रगति पर है और क्या जबरदस्त बल्लेबाजी मैं जरूर कहूंगा हरीश द्वारा। 27 पर बल्लेबाजी कर रहे हैं, कदमों का इस्तेमाल किया, मिस्टन स्ट्रोक है, लेकिन नो बैट में गेंद गिरती भी। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आना चाहते हैं, या खतरा है। ओहो हो,
राजू एक बार फिर थोड़ा सा दुविधा में थे, रन लेना नहीं चाहते थे, लेकिन फिलहाल अगर देखे भाग्य का साथ मिलता हुआ हरीश अपने पास स्ट्राइक रखने का प्रयास कर रहे हैं। अच्छे संकेत है, सेट बल्लेबाज है, दांडी के लिए एक बार फिर वो खतरे की घंटी है। पहले ओवर में 15 रन, इस ओवर में अगर देखे तो चौका छक्का छक्का डबल डबल आया है। ये ओवर भी बहुत अच्छा साबित होता है सत्यनारायण कोपरी के लिए। दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं। सुबह की चाय और बड़ी लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए। मैदान के अंदर थोड़ी चर्चा हुई। रन संख्या कुल मिलाकर 35 रन। दूसरे ओवर की कहानी मैदान के अंदर चल रही है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, आखिरी गेंद शेष। कैलाश अपने बोरिंग मार पर तैयार है। इस गेंद को भी खूबसूरती के साथ खेलते हुए सीधे बल्ले से क्लास बैटिंग हरीश द्वारा। इस मैच में अगर देखें तो ऑफ स्टंप के बाहर वाली गेंदों को कभी भी इन्होंने ऑनसर पर खेलने का प्रयास नहीं किया। हर गेंद को वो पॉइंट की तरफ खेलते रहे, हर गेंद को वो कवर की तरफ खेलते रहे। एक बार फिर सीधे बल्ले से बॉलर के सर के ऊपर से इन्होंने शॉट खेले हैं, तो ये प्रेशर रहेगा अब गेंदबाजों के ऊपर। 2 ओवर का खेल, रन संख्या कुल मिलाकर 36 रन, 1 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए सत्यनारायण कोपरी। पानी की जरूरत है मैदान के अंदर, आशुतोष व्यापारी इशारा कर रहे हैं। तब तक एक गाना सुनते हैं, गाने के साथ वापस आएंगे। देखते रहे, सुनते रहे बापा मोरा चषक 2022 का रण संग्राम। थँक्यू बाप्पा मोरया चषक 2022 मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। व्यासपीठावरती बाबूराव भोईर विठ्ठलवाडीचे कबड्डीपट्टू आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे। या स्पर्धेतील शिल्पकार नवज्योत किणी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यदुतेचा सन्मान करावा। आदरणीय बाबूराव भोईर विठ्ठलवाडीचे सुपुत्र आणि कबड्डीपट्टू आहे। कबड्डी आता मॅटवरती आलं तेव्हा मातीवरती होतं आणि त्यावेळेला या मातीवरच्या मैदानावरती त्यांनी कमाल केली होती। असे कबड्डीपट्टू बाबूराव भोईर व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचा सन्मान नवज्योत किणी यांच्या शुभ हस्ते केला जातोय। ऑन स्क्रीन आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून दृश्य पाहू शकता। कबड्डीच्या खेळातील कबड्डीच्या पटलावरील आता खेळाडू बाबूराव भोईर यांचा 28 रन बना के वो बैक टू द पैवेलियन जाते हुए। तो जलपान के बाद खेल कुछ देर के लिए रुका हुआ था, इसका फायदा दांडी को मिलता हुआ। मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए धीरे धीरे मैदान के अंदर बल्लेबाज आ रहे हैं। हरीश ने कुल मिलाकर 30 रन बनाए हैं, तो डगआउट में तालियां इनके लिए बजने वाली है। थोड़ा निराश भी हो सकते हैं क्योंकि एक बड़ी पारी वो खेलना चाहते थे और मौका भी था, एक अच्छा अवसर था अर्धशतक बनाने के लिए। नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। रन संख्या फिलहाल 36 ओवर की बात करें तो फिलहाल विवेक गेंदबाजी करते हुए। विवेक बहुत महत्वपूर्ण गेंदबाज है, ड्राइव किया इस गेंद को बहुत बढ़िया तरीके से, थोड़ा ऑफ स्टंप के बाहर चले आए थे, गेंद चली गई है लॉकआउट क्षेत्र में। फुटलित गेंद थी, अच्छी गेंदबाजी विवेक की तरफ से हो रही है। लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन। राजेश फिलहाल सत्यनारायण कोपरी का जो अतिरिक्त खिलाड़ी वो हमारे कॉम्बॉस में आएगा। सत्यनारायण कोपरी तैयार बल्लेबाजी करने के लिए, फिलहाल गेंदबाजी करने के लिए एक बार फिर जिम्मा उठाया है विवेक ने। स्ट्राइकर पर राजेश, अच्छी गेंद थी, बल्ले के बीचों बीच खेलते हुए गेंद लॉन्ग ऑन क्षेत्र की तरफ जाते हुए 1 रन का इजाफा। और दोनों बल्लेबाजों को साझेदारी बनाने की जरूरत है। बंटी मैदान के अंदर मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए आए हैं और उनके ऊपर भी बहुत बड़ी जिम्मेदारी। रन संख्या फिलहाल स्कोर की बात करें तो 38 प्लस अप टू विकेट। सत्यनारायण कोपरी, दांडी और कोपरी के बीच आज के दिन का अहम मुकाबला। बापा मोरया चषक 2022 आप देख रहे हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओ अच्छा स्ट्रोक, गैप में खेलते हुए टाइमिंग बढ़ गया। मिड विकेट पर बॉडी पर खिलाड़ी थोड़ा सा फंबल हो रहा है। गेंद बॉडी की तरफ जाते भी 4 रनों के लिए। इससे पहले हम कहते थे कि गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका। अभी कहेंगे फील्डर ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका। शुक्रिया डीजे। बंटी के बल्ले से पहला चौका। यज्ञेश ने गलती की है बाउंड्री लाइन पर। रन संख्या 42, 2 विकेट के नुकसान पर सत्यनारायण कोपरी। ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई चेष्टा नहीं, गेंद बिल्कुल काफी ऑफ स्टंप के बाहर है। तो आशुतोष व्यापारी बिल्कुल इस वक्त व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं।
रन संख्या 43 रन, 2 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए सत्यनारायण कोपरी। 2 विकेट जरूर मिले, पहले बल्लेबाज सचिन आउट में, आज से ज्यादा कुछ अच्छा नहीं कर पाए। दूसरी तरफ से अगर देखें तो हरीश ने शानदार बल्लेबाजी की, 30 रन बना के वो बैक टू द पैवेलियन चले गए और क्लास दिखाया। क्या जबरदस्त बैटिंग ऑफ साइड पर, थर्ड मैन पॉइंट और कवर क्षेत्र में इन्होंने बल्लेबाजी की आज। विवेक, ओ ये अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद अगर देखें तो क्या बल्ले को थोड़ा एक बार फिर प्रॉब्लम है या एक बार फिर कुछ है? असुदर व्यापारी इंटरेस्टिंग मैच है मैदान के अंदर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, स्ट्राइक रन पर राजेश, रन संख्या फिलहाल 44, 2 विकेट के नुकसान पर सत्यनारायण कोपरी। विवेक गेंदबाजी करने के लिए तैयार, अच्छा स्ट्रोक, बहुत बढ़िया तरीके से बॉलर के सर के ऊपर से जरूर खेला गया, लेकिन लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है। जब तक कि गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है और इसी सिंगल के साथ स्कोर 45 पर पहुंच चुका है। अच्छा ओवर विवेक का, विवेक बुद्धि के साथ गेंदबाजी, सफल ओवर का खेल समाप्त होता हुआ और रन संख्या 3 ओवर के बाद 45, 2 विकेट के नुकसान पर। आप देख रहे बाप्पा मोरिया चषक 2022। एक छोटा सा ब्रेक लेते, ब्रेक के साथ वापस आएंगे। यू गए और यू आए, आइए कुंदन। थैंक यू डीजे बाप्पा मोरिया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट बाप्पा मोरिया चषक 2022चा क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहता आहे। अत्यंत महत्त्वाचा मॅच, हर्षद 11 वसई पाटा आणि विनर्स टेंबोडे संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे। हर्षद 11 वसई पाटा आणि विनर्स टेंबोडे दोन्ही संघांचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या। एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त झाला, धावपलकरती एकूण धाबा आहेत 45, 2 गडी बाद झालेत। सचिनने केल्या 6 धाबा, हरीशने केल्यात 30 धाबा, राजेश व्यक्तिगत 2 या धावसंख्येवरती घेतोय, बंटीनं एका चौकारीशी केल्यात आतापर्यंत 6 धाबा। ओंकारचा हा चेंडू त्यावरती केलाय जबरदस्त प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा पार, येतोय उत्तुंग षटकार राजेशच्या बॅटमधनं, अप्रतिम बॅटिंग। थँक्यू डीजे। पहिल्या चेंडूवरती ओंकार वरती जबरदस्त प्रहार, राजेशच्या बॅटमधनं षटकार आलाय। विनर्स टेंबोडे संघाचे कॅप्टन आपण आमच्या समालोचन कक्षाकडे घ्यायचंय। हर्षद 11 वसई पाटा, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं आहे। हर्षद 11 वसई पाटा संघाचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झाले। सलमान, आपलं स्वागत आहे। या बैला फटका तितकासा चांगला आहे की नाही बघूया। टायमिंग 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 खूप चांगला आहे का? पंच या बैला इशारा करतात, चेंडू जाईल सीमारेषा पार, मिस्टाइल स्ट्रोकता तरी सुद्धा चेंडू जातोय सीमारेषा पार। त्याचं कारण आहे चेंडू आहे फुल टॉस, अर्थात तो फुल टॉस म्हणजे तो कंपनी फुल टॉस आहे आणि चेंडू लागला बरोबर थोडासा मिस्टाइल स्ट्रोक असलेला चेंडू क्वेलेकच्या दिशेने जातो आहे। धावपलकर धाबा 57। ओंकार 2 चेंडूमध्ये 2 षटकार, यावेळेला आपण पाहू शकता राजेशच्या बॅटमधून व्यक्तिगत 14 या धावसंख्येवरती खेळतोय। विनर्स टेंबोडे संघाचा कॅप्टन आपण या। अप्रतिम बॅटिंग, हरेश कडून 30 धाबा, त्यानंतर सचिनच्या बॅटमधून आलेला षटकार। आतापर्यंत या इनिंग मध्ये किती षटकार आले तर शेखर आम्हाला निश्चितच माहिती देतील। बाप्पा मोरिया चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम, 5 षटकार टोटवले गेलेत आणि ती गोष्ट दांडी संघासाठी निश्चितच डोकेदुखी ठरणारी आहे। 4 चौकार आलेत। यावेळेला फटका तर चांगला होता, परंतु पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक गॅप यावेळेला शोधू शकले नाही राजेश, त्यामुळे बाद होतोय। ओंकारने केला पलटमार, पहिल्यांदा 2 षटकार, त्यानंतर विकेट येते राजेशची, फलंदाज बाद होईल, फलंदाज क्रमांक 3।
ओके डीजे पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर आपण पाहू शकता ओंकारने केलाय पलटवार. धावपलकर धावा 57, 3 गडी बाद 57 सत्यनारायण कोपरी. निखिल ओगे मैदानावरती क्रमांक 5 वरती आपण बॅटिंग करण्याकरता पाहतोय. आणि आता बंटी आणि निखिल ही जोडी मैदानामध्ये आहे. छोटे मियाँ बड़े मियाँ मैदान के अंदर बीच मैदान पर दोनों खिलाड़ी बिल्कुल काबिलियत वाले हैं, बड़े स्ट्रोक खेलने वाले माहिर खिलाड़ी. और गेंदबाजी करने के ओंकार विकेट मिला है तो बिल्कुल कमबैक करने का मौका दांडी को मिल सकता है. इस ऊपर की अगली गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड पर, अच्छी तरह से गेंद को कनेक्ट नहीं कर पाए हैं. डीप एक्स्ट्रा कवर पर बॉडी रन पर खिलाड़ी मौजूद है. एक रन लेने का अवसर बल्लेबाज निखिल को. अभी तक 4 गेंदों का खेल हुआ है और 4 गेंदों में 13 रन आए. एक विकेट जरूर प्राप्त होता है. रन संख्या कुल मिलाकर कर देखे तो 58 रन 3 विकेट के नुकसान पर सत्यनारायण कोपरी. स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए बंटी तैयार. 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं. निर्णायक ओवर ओंकार तैयार. इस गेंद को साइड पर खेल दिया. यह बंटी अच्छा किया लेकिन फिनिश अच्छा एक बार फिर ओंकार ने किया है. ओवर समाप्त तो 4 ओवर के बाद रन संख्या फिलहाल स्कोर की बात करें तो 64 जीतने के लिए 65 रनों की जरूरत है दांडी टीम के लिए. इस विकेट पर रन बिल्कुल बनते हैं और मैदान के अंदर अगर अभी भी 1 ओवर, ये 5 ओवर का मैच है, सॉरी. हाँ, एक बार फिर पहला मैच 4 ओवर का, तो ये 5 ओवर का मैच थोड़ा सा बदलाव हुआ है, सॉरी. जिस तरह से मैदान के अंदर मुकाबला चल रहा है तो 64 रन बन चुके हैं. बेहतरीन बल्लेबाजी बंटी द्वारा. आखिरी गेंद पर जो शॉट खेला गया था वो बिल्कुल लेग स्टंप के बाहर जाके काफी लेग स्टंप के बाहर चले गए थे. तो पहला मुकाबला 4 ओवर का, यह मुकाबला बिल्कुल 5 ओवर का है. इसलिए है क्योंकि दोनों टीमें बहुत सही समय पर आई है, इसलिए एक बार डिमांड की गई थी दांडी टीम की तरफ से, सत्यनारायण कोपरी टीम की तरफ से. और वेरी गुड डिलीवरी, बहुत अच्छी गेंदबाजी विवेक द्वारा. पहला ओवर भी बहुत बढ़िया रहा है विवेक का. राजेश का विकेट इंपॉर्टेंट था, वो बिल्कुल ओंकार ने लिया, लेकिन विवेक बुद्धि के साथ गेंदबाजी करते हुए हरीश का विकेट चटकाया था. तो हरीश ने बिल्कुल 3 रन बनाए. अच्छी पारी रही है, इंपैक्टफुल पारी इन्होंने खेली. एक तरफ बंटी का बोलबाला मैदान के अंदर और विवेक सटीक लाइन के साथ गेंदबाजी कर रहे हैं. ओ बढ़िया गेंदबाजी, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकलती हुई गेंद निखिल नहीं समझ पा रहे हैं. जो क्रूशियल ओवर मैदान के अंदर है, 5वां ओवर है, निर्णायक ओवर. फील्डिंग की बात करते इस वक्त फ्लाइंग स्लिप गली पॉइंट स्ट्रक कवर पर खिलाड़ी मौजूद है. लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद. रन संख्या फिलहाल 64. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा कर रहे थे, लेकिन अभी अगर देखें तो काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद और वाइड बॉल का इशारा करते हुए ऑफिशियल विरल नायर. पहले 2 गेंदों पर कोई जवाब नहीं था बल्लेबाज निखिल के पास. अभी अगर देखें तो आंखों से दूर रखने का जो प्रयास किया गया था तो दिशाहीन गेंद थी, कंट्रोल नहीं था. 64 रन से आंकड़े बदलते हुए 65 रन 65. बिल्कुल वो माइंडसेट हमारा भी था कि पिछला मैच 4 ओवर का है तो ये भी 4 ओवर का होगा, लेकिन वो बदलाव किया गया. 5 ओवर का ये मैच. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. स्ट्रोक बहुत बढ़िया खेल दिया. गेंद जाते भी इस वक्त लॉन्ग ऑफ क्षेत्र में. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं. और एक तरफ अगर देखें तो बंटी बहुत अच्छी पारी खेल रहे थे. आपको स्ट्राइकर एंड की तरफ रहना था, लेकिन दांडी के लिए बिल्कुल एक बहुत महत्वपूर्ण विकेट मिला है. बंटू को जाना पड़ेगा वापस. 2 की हो रही थी मांग, तालमेल की कमी कारण बल्लेबाज का हो गया काम तमाम. कौन आता तरी जेव्हा मला पाऊशील का, सुख झाला म्हणत्याते जाऊशील का. आता तरी जेव्हा मला पाऊशील का, सुख झाला म्हणत्याते जाऊशील का. शुक्रिया डीजे. बाप्पा मोरया चषक 2022 आपण पाहतोय. ज्या गावातनं सत्यनारायण कोपरीचा संघ आलाय त्या गावामध्ये सत्यनारायणचं खूप मंदिर आहे, खूप चांगलं मंदिर आहे. आणि निश्चितच आपण त्याच धर्तीवरचं एक गाणं इथे कुंदनने वाजवलेलं आहे. गेंदबाजी करने के लिए विवेक तैयार. अच्छी गेंदबाजी, वाइड वार्कर कारगर साबित होते हुए. क्या जबरदस्त गेंदबाजी विवेक ने की है. पहले ओवर में 9 रन दिए थे, 1 विकेट चटकाया था. इस ओवर में अगर देखें तो बल्लेबाजों को कुछ ज्यादा आजादी नहीं है, बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. रन संख्या 66, 4 विकेट के नुकसान पर. यह निर्णायक ओवर प्रगति पर, 5वां ओवर प्रगति पर. विवेक गेंदबाजी करने के लिए तैयार.
गेंद को खेलने की कोई कोशिश नहीं है, काफी एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे तो वाइड बॉल का इशारा करते हुए अंपायर विनल नायर का इशारा। रन संख्या फिलहाल स्कोर आगे बढ़ता हुआ 67 रन 4 विकेट के नुकसान पर सत्यनारायण कोपरी। निखिल और अलंकार मैदान के अंदर नंबर 6 पर आप देख रहे अलंकार, लेकिन वो लॉन्ग स्ट्राइकर इन पर है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विवेक तैयार। इस बार अच्छा स्ट्रोक बहुत खूबसूरती के साथ बल्ले के बीचों बीच डाउन द ग्राउंड गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए बूम बूम का निखिल का खूबसूरत छक्का। आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विवेक तैयार। क्लीन बॉल, ये जवाब था विवेक का। एक छक्का और उसके बाद में निखिल की विकेट। आखिरी गेंद पर विकेट आया है, अच्छा फिनिश किया आज खास करके विवेक ने। 2 ओवर की कहानी इनकी बहुत बढ़िया रही है। तो अब 5 ओवर का खेल, 5 ओवर में रन संख्या कुल मिलाकर 73 और जीतने के लिए 74 रनों की जरूरत है। दांडी टीम एक सक्षम टीम मानी जाती है, मजा आएगा और एक जबरदस्त घमासान मैदान के अंदर आप जरूर देखेंगे। ईंट का जवाब पत्थर से देने का प्रयास दोनों तरफ से होगा। कोपरी और दांडी के बीच मुकाबला। एक बार फिर चलते हैं मैदान के अंदर, दूसरा पड़ाव शुरू हो जाएगा। कॉम्बास में थोड़ा बदलाव, लेकिन हम जाएंगे अगले मैच की तरफ। हर्षद इलेवन वसई भाटा और विनर्स टेंबोडी के बीच मैच नंबर 3। पाच षटकांचा खेळ समाप्त झालाय। जिंकण्यासाठी एकूण आपण बघितलं 74 धावांची आवश्यकता। पहिला मॅच 4 षटकांचा, दुसरा सामना 4 षटकांचा नाही तर 5 षटकांचा आहे आणि 5 षटकांमध्ये एकूण आपण बघितलं तर 73 धावा कुठल्यात सत्यनारायण कोपरी संघाने आव्हान ठेवले दांडी संघासमोर 74 धावांचं। हरेश 30, सचिन 6, राजेश 14, बंटी 12, निखिल 8, अलंकारला खेळण्याची संधी मिळाली। नॉस टेकर एंडला राहिला। तर यावेळेला सामना सुरू होईल त्यावेळेला निश्चितच आपण पुन्हा एकदा ऐकूया एक मधुर आवाज। ऑलरेडी सुप्रीमो चषकामध्ये देखील तो आवाज गुमला। आपल्या बरोबर या ठिकाणी दाखल होत आहेत प्रमोद शेडगे। तर मैदानामधून मी विनंती करेन दांडी संघाने आपले बॅटर लवकर मैदानामध्ये पाठवा। ओव्हर टू प्रमोद शेडगे। थँक्यू व्हेरी मच रोशन जाधवडे यांचा आवाज आपण ऐकत होतात। अतिशय एक सुंदर आणि गोड स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेने आता प्रत्येकाला मनमोहित केलंय अशी ही स्पर्धा आपण पाहू शकता। दुपारचं सत्र आहे। सर्वांना शुभ दुपार। आज सलग 4था दिवस या स्पर्धेचा स्वर्गीय कुमार अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ अतिशय दैदिप्यमान असा हा टेनिस क्रिकेटचा सोहळा आपल्या समोर रंगताना पाहायला मिळतोय। पहिलं वर्ष आणि पहिल्याच वर्षामध्ये दमदार आणि रुबाबदार असं आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। क्रिकेट शौकीन खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत। जे क्रिकेट शौकीन पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत। विजयासाठी शेखर किनी या ठिकाणी आम्हाला दर्शवतात की धावसंख्या एकंदरीत 74 धावा 5 षटकांमध्ये आपण पाहिल्यात आणि प्रथम फलंदाजी करताना आज हरेश पाटीलने पुन्हा एकदा टायगर अभि जिंदा आहे असं दर्शवत 30 धावा कुठल्या आणि तदनंतर सचिन एक षटकारासहित बाद झाला। राजेश ओगे जादूगार या नावाने जास्तीत जास्त टेनिस क्रिकेटमध्ये प्रेम मिळालंय असा लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर ज्याने 14 धावा कुठल्या। बंटी ला आज यावेळेला प्रमोट केलं ते निखिल ओगेच्या अगोदर आणि बंटीने मात्र खूप चांगल्या प्रकारचा फलंदाज 12 धावा कुठे ती यावेळेला आपण पाहू शकता सुंदर फलंदाजी केली। त्यानंतर अलंकार याला सुद्धा आपण पाहू शकला तर नॉन स्ट्राइक एंडला राहिला। गोलंदाजीमध्ये खूप चांगली कामगिरी केली। समीरने 15 धावा, एक गडी बाद केला 21। कैलास आज खऱ्या अर्थानं खूपच महागडा ठरला। विवेक दवनेने पुन्हा एकदा आपला क्लास दाखवला आणि ओंकार याला सुद्धा मात्र धावा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या आणि विवेकने पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत आपल्या नावाचा डंका वाजवला। 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेला जाताना गौतम अक्रे यावेळेला आपण पाहू शकतात वन ऑफ द बेस्ट ग्रेट क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते आणि एका साईडला योगेश पागदरे आज ओपनिंग बॅटर म्हणून
प्रमोट केले गेले. दांडी म्हटलं की समुद्र किनारी प्रॅक्टिस ज्यांची सातत्याने वाळूवर आपल्याला पाहायला मिळते आणि काय त्यांची ती फिटनेस अप्रतिम पाहायला मिळते. ॲथलेटिक प्लेयर हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता मैदान उपलब्ध नसल्या कारणानं प्रॅक्टिस सातत्याने होत नसते. फक्त भरती आणि ओहोटी या दोन गोष्टींचा अभ्यास करावा लागतो आणि अशा वेळेला त्यांना प्रॅक्टिसला तो वेळ मिळतो. चला आपण मॅचच्या दिशेने वळणार आहोत. जे समुद्र किनारी गावं आहेत. कोरे संघाचं मी आवर्जून नाव घेतो, एडव्हान्स संघाचं घेतो, अर्नाळा संघ सुद्धा आपण पाहू शकतात. तर टॉस या ठिकाणी थोड्याच वेळात होईल दोन्ही संघाच्या माध्यमातून. तदनंतर आपण पाहिलं तर एडव्हान्स संघ आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचे कित्येक गावं आहेत समुद्र किनारी. सातपाटी जो आपल्याला पाहायला मिळाला, खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता ती सुद्धा स्पर्धा चालू आहे आणि अतिशय सुंदर अशा या वातावरणात ही स्पर्धा आपण पाहतोय. सर्वांना वेड लावलं या स्पर्धेने. अर्थातच स्वर्गीय कुमार अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेला उजाळा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतात आमचे क्रिकेट शौकीन. स्टार्ट ऑफ द मॅच. 74 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत या रणरंगत्या रखरखत्या उन्हामध्ये. मात्र काय रणनीती असेल दांडी 11 दांडी संघ, कारण दांडीचं नाव घेतल्यानंतर सुप्रीमो चषक कोण विसरेल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 4 ते 5 वर्षांच्या पलीकडे गेलात तर पालघर जिल्ह्याला आज अभिमान असेल असा हा दांडी संघ आपल्याला पाहायला मिळाला. अनेक खेळाडू मात्र पालघर जिल्ह्याने या क्रिकेटच्या माध्यमातून दिले गेलेत. राजेश ओघे पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय. लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गौतम अक्रे त्याच्या समोर. पहिला चेंडू जबरदस्त खेळला गेला लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडूला फेकून दिलाय. टायमिंग बेमिसाल. चेंडू सरळ निघून जातोय 6 धावांकरता. गुड शॉट. धावांची गती जर आपण पाहिली व्हेरी फास्ट बॉलला या वेळेला मात्र कणखर फटका पाहायला मिळाला. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई. ऑन साईडला मिस टायमिंग जरूर झाला होता. चेंडू निघून जाईल त्या ठिकाणी एकदा वर्जित केली जाते. सुंदर क्षेत्रक्षण फेक येईपर्यंत मात्र त्या ठिकाणी मिळेल सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 7 या धावसंख्येवर 7 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. कुणाल तामोरे यांची सुद्धा स्पर्धा येताना आपल्याला पाहायला मिळेल. फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 लाखाची स्पर्धा असेल. आज त्यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं आणि निकेत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. कुणाल तामोरे आपण सुद्धा मॅचचा आनंद घेतात. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 7 धावा. गुड डिलिव्हरी. सुपर लेंथ लाईन. योगेश पागदरे एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फलंदाज आहे, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. तर खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही चांगली फलंदाजी करतील, आपली गुणवत्ता सिद्ध करतील, त्यावेळेला मात्र आपण प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत बनतील. यावेळेला पहिला मोठा फटका जरूर मारण्याचा मनसुबा होता. यावेळेला मात्र खराब क्षेत्ररक्षण. लेझी क्रिकेट. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल 4 धावांकरता आणि समीर सारख्या खेळाडूकडून अशी अपेक्षा नव्हती. मिळताय 4. धावांची गती फलकावर 11 धावा. ड्राईव्ह खेळला होता. ऑन द राईज ऑन द अप खेळला गेला. मात्र आपण पाहू शकता ज्या पद्धतीने हा स्ट्रोक सुपर आपण पाहू शकलात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेत बंटी ओघे, प्रथमेश ओघे, बंटी या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 12 या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 4 चेंडूचा एकंदरीत खेळ, 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा, 12 रन. सुरुवात चांगली झाली. 74 धावांचा पाठलाग करताना सिंगल डबलला सुद्धा महत्व देत आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी सुद्धा होतोय. एक कॅल्क्युलेशन क्रिकेट. यावेळेला अप्रतिम फेवरेट शॉट गौतम अक्रेच्या बॅट मधून आलेला एक ग्लोरियस सौंदर्यपूर्ण फटका. फार कमी प्रमाणात असे खेळाडू असतात की ह्या टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतात. व्हॉट अ शॉट सिलेक्शन. मॅग्निफिसंट टायमिंग. 4.
थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती फलकावर 16 धावा. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट होत असताना पहिल्या चेंडूवर 6, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर चौकार, पाचव्या चेंडूवर सिंगल आणि 6व्या चेंडूवर खणखणीत दर्जेदार चौकार. आणि पहिल्या षटकांमध्ये धावसंख्या झालेली आहे 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सातत्यपूर्ण ही स्पर्धा. अक्षय पाटील मात्र त्यांची सुद्धा स्पर्धा येते आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी मात्र मॅच पाहतायत, लाईव्ह पाहायला मिळत आहेत. अक्षय पाटील वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. 17 ते 22 असा चापेवाडी चषक आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या आयोजक म्हणून अक्षय पाटील जॉईंट होत आहेत. धावांची गती फलकावर 16 वर जाऊन पोहोचले गेले. 16 धावा झालेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं 58 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर अलंकार यावेळेला येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फार वेगवान होता. सचिन पाटील सुद्धा बीट झाले होते. चेंडू निघून जाईल. सचिन पाटील यष्ट्यांच्या पाठीमागे संरक्षण करताना पाहायला मिळतात यष्ट्यांचं. 6 चेंडू 6 षटकार कोण विसरेल. सरळ बॅटने खेळलेले युवा चषक आणि अगदी खानिवड्याच्या रेती बंदर नदीच्या किनारी खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा पार पाडली. यावेळेला मोठा फटका जरूर आहे. समीर कासारे पुढे येतोय, चुकी करणार नाही आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकता. बॅक टू द डगआउट, एक बिग विकेट गॉन. सुंदर वसईकर हे संगीत आपल्याला पाहायला मिळतं. खूप पाठ आहेत. वसईकर 1, 2 अशा प्रकारचे कित्येक विविध भाग आपल्याला पाहायला मिळतात आणि रिझवणारं, थिरकायला लावणारं हे सॉन्ग रोहिदासजी पाटील टायगर स्पोर्ट्सचे जे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मी त्यांना विनंती करेन, सकाळपासून या ठिकाणी आहेत. त्यांचं एक नेहमीच वाक्य असतं, दुरून डोंगर साजरे. परंतु मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. नवज्योतजी किने आणि प्रफुल्ल गरत आपलं स्वागत करू इच्छित आहेत. तर मी विनंती करेन की रोहिदासजी पाटील टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, मी विनंती करेन प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आणि दांडी 11 दांडी त्यांचा एक सुंदर संघ म्हणून ओळखतात, फेम आहेत आणि फेवरेट म्हणून ओळखतात. खास करून त्यांचा आवडता खेळाडू त्या संघातील गौतम आकरे असेल, परंतु विशाल तामोरे अंगी सर्वच खेळाडू आहेत. परंतु एखादा कोणता तरी खेळाडू मात्र आवडीचा असतो, हे आपण सातत्याने विसरून चालणार नाहीये. 16 धावा, काय गोलंदाजी केली अलंकारने, अतिशय देखणी गोलंदाजी. यज्ञेश प्रभू कमी वेळेत कमी वयामध्ये खूप चांगल्या प्रकारचं प्रमोट केलं गेलं. बॅट चेंज करायचे आहे, स्वयंसेवक आहेत तुमच्या सेवेसाठी. स्वयंसेवकाकडे प्रफुल्ल घरत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. महेंद्र भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम महेंद्रजी भोईर, टीम मॅनेजमेंटमध्ये एक्सपर्ट म्हणून ज्यांची ओळख. वैभवजी घरत यांना आपण पाहू शकाल. संदीपजी किनी यांना आपण पाहतोय. मंगेशजी भोईर वेडीचं एक सुंदर रत्न म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. विठ्ठलवाडीचे सर्व ग्रामस्थ मंडळी यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. वेगवेगळ्या बॅट आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पोर्ट्सच्या शॉपमध्ये आपण पाहू शकाल. आणि खऱ्या अर्थानं रामचंद्रजी घरत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. क्रिकेट दर्दी म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, वेलकम रामचंद्रजी घरत, आपलं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. यज्ञेश प्रभू मात्र चौथ्या चेंडूवर काय करेल याकडे डगआउट मधून लक्ष लागलंय. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने, काय अलंकारने गोलंदाजी केली. यावेळेला 4 चेंडू हाताळले, त्यामध्ये एक सफलता प्राप्त केली. यशस्वी आतापर्यंत मी तर म्हणेन षटक या ठिकाणी पाहायला मिळतं. 58 धावांचं अजून सुद्धा लक्ष आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, तिथपर्यंत पोहोचणार नाहीयेत क्षेत्ररक्षक मिस्टर निखिल ओघे. बुम बुम या नावाने जास्तीत जास्त पसंती, निक या नेमने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. तत्पूर्वी मिळतील त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती दांडी 11 दांडी या संघाची जाऊन पोहोचते 17 धावा. अवनी फोटो स्टुडिओचे प्रोप्रायटर आदरणीय दीपकजी पाटील, रोहिदास पाटील यांचे बंधू आणि नेहमीच आमच्या कलागुणांना त्यांनी वाव दिलंय. असे यांच्याकडून 3 षटकारांसाठी गौतम आकरेच्या बॅटमधून येत आहेत. तर 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय.
या वेळेला ऑफसाईडला फटका फसतोय उंचीवर जास्तीत जास्त जात असताना आणि समीर त्या ठिकाणी चुकी करणार नाही आहे. कॅच नंबर 2 एक बेस्ट फिल्डर शिवनेरी या चषकापासून मात्र त्याला प्रमोट केलं गेलं, पदार्पण झालं आणि तिथून बेस्ट फिल्डरचा किताब पटकावला आणि या खेळाडूने मागे कधीच वळून बघितलं नाही असा त्याचा प्रवास पाहायला मिळाला. फलंदाज या ठिकाणी गौतम आकरे आज कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला. मैदानाच्या आतमध्ये 11 धावांचा फक्त खेळ करत या ठिकाणी बॅक टू द डगआउट 2 षटकांचा खेळ झालाय. धावांची गती 17 धावा. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी 57 धावांचं लक्ष. फक्त अवघी 1 धाव खर्च केली आणि 2 फलंदाजांना परतीचं तिकीट यावेळेला मिळून दिलं डगआउटच्या दिशेने. थँक्यू विजय. चला नो मीटिंग नो टाइम. अर्षद 11 वसेफाडा संघ आणि त्याचप्रमाणे विनर्स टेंबोडे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी या. पंकज पाटील पालन या ठिकाणी उपस्थित असतील तर आपला या ठिकाणी कर्णधार आपण लगेच जॉईन करायचं प्रेझेंटेशन बॉक्स. या 3 षटकानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर झालाय. 17 धावा 8.50च्या सरासरीने. येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी 57 धावा हे साबण्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सचिन पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना त्याचेच बंधू महेश पाटील आता 40+ क्रिकेट हाताळत आहेत. अशी एक गोड जोडी आज नमन ओघे यावेळेला पाहायला मिळत नाहीयेत, अनुपस्थिती आहे. रोहिदाजी पाटील या ठिकाणी उपस्थित होतात, वेलकम. आणि नवजोतजी किनी साहेब यांना मी विनंती करेन रोहिदास पाटील साहेबांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. अप्रतिम सुंदर चेंडू होता. व्हाईट यॉर्कर यावेळेला पाहायला मिळाला. अलंकार पुढे सरसावतोय, तत्पूर्वी मेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 रन्स तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा. या वेळेला मात्र आपण पाहू शकतायत की खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलंय. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. सुंदर फटका पाहायला मिळतो. ऑन ड्राईव्ह खेळला जातोय, तत्पूर्वी चेंडू निघून जाईल. राजेश ओघे पुढे सरसावतोय. मेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 22 धावा. आदरणीय रोहिदास जी पाटील टायगर स्पोर्टचे मालक, टायगर या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली आणि त्यांच्याकडून आर्थिक सहाय्य 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतात. थँक्यू व्हेरी मच. सचिन पुन्हा एकदा गुड डिलिव्हरी. बॅटची एज होती आणि त्याचंच कारण पंचांनी अपील फेटाळून लावली. आता डेफिनेटली मात्र यावेळेला मिडल स्टंपला चेंडू पीच झाला होता. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 23 या धावसंख्येवर. 23 रन्स. इथून जर विचार केला तर अजून 12 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 51 धावा. पहा, पहिल्या षटकामध्ये 16 अलंकाराला. अलंकारने फक्त 1 धावेचं षटक फेकलं, 2 सफलता प्राप्त केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये सचिन पाटीलने आपला रिदम कायम ठेवत असताना या ठिकाणी 6 धावा खर्च केल्या. 3 षटकांचा एकंदरीत खेळ. धावांची गती फलकावर 23. घेऊया एक छोटीशी विश्रांती. जाऊया आपण DJ कुंदन घर त्यांच्याकडे. डाडू गावाला चल जाऊ डाडू गावाला, बोटीला बसावला छान ते बंदर पहावला. क्या बात आहे. कुंदन घरत मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकांची सुद्धा दखल घेत आहेत. जितेन बादशीने मात्र सांगितलं डहाणू गावाचं एक सुंदर सॉन्ग आमच्यापर्यंत ऐकवा आणि जितेन बादशी यांची फरमाईश पूर्ण केली कुंदन घरत नाही. यावेळेला मात्र मिस टायमिंग झाला होता. 2 क्षेत्ररक्षक जणू काही मॅरेथॉन मध्ये धावतात अशा प्रकारचा, परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. येतो यावेळेला नशिबाचा चौकार. मिळतील 4.
बोटीला बसावला छान ते बंदर पहावला बोटीला बसावला साजन मी येतय संगतीला समुद्र 27 धावा 27 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. येणारे चेंडू आहेत 11 चेंडू मध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतोय 47 धावांचं. या वेळेला ऑन साईडला आपण पाहतोय चेंडू निघून जाईल. राजेश फेकी करतोय त्या ठिकाणी. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मेल या ठिकाणी सिंगल. धावांची गती फलकावर दांडी 11 दांडी या संघाची 28 या धावसंख्येवर 28 वर जाऊन पोहोचले गेले. अतिशय सुंदर अशा वातावरणात निसर्गाच्या कुशीत आणि डोंगराच्या कडा कपाऱ्यात वसलेलं हे मैदान आपण पाहू शकतात. प्रत्येकाला मनमोहित करणारं असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला हा चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. सुपर बॉलिंग काय आक्रमकता दाखवले, अलंकारने ते सातत्य ठेवले आणि दांडी संघाचे फलंदाज चाचपडण्यास या ठिकाणी भाग पडले. या फलंदाजांना यावेळेला यज्ञेश प्रभूच्या बॅटमधून आलेला फटका खूप सुंदर आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी आलेला हा खणखणीत दर्जेदार षटकार. ऍब्सोल्युटली सुपर शॉट. 6 बेंजो प्रेमी कवी खारे कुरणवाला नावलय गाजला. बेंजो प्रेमी कवी खारे कुरणवाला नावलय गाजला. नावलय गाजला न पालघर जिल्ह्यात फेमस झाला. नावलय गाजला न पालघर जिल्ह्यात फेमस झाला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 34 या धावसंख्येवर 34 रन्स ऑन दी बोर्ड. इथून जर आपण पाहिलं तर आता 40 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडूमध्ये 40 धावा. यज्ञेश प्रभू एबिलिटी खेळाडू आहे आणि यावेळेला मात्र सरळ कळले जबरदस्त प्रहार. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर यज्ञेश प्रभू नावाचा कडक शॉट. 6 धावा. या मॅचचा आनंद घेत असताना संदीपजी आंबात आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं वर्क करतायत आणि महेंद्रजी लहांगे या वेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलीस दलात कार्यरत आहेत. या दोन्ही व्यक्तिमत्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 40 धावा. 6 चेंडू आणि 34 धावा. याच मैदानात 22 डिसेंबरचा दिवस सुवर्ण हस्ताक्षरात लिहून ठेवला गेला होता. 6 चेंडूवर 6 षटकार ठोठावत अतिशय 7 चेंडू आहेत क्षमस्व. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय. डायरेक्ट हिट. मनसुबा चांगला होता. हरीश पाटील बॅकअप साठी आले होते आणि तत्पूर्वी पाहता सिंगल मेल. 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू मध्ये लक्षात असू द्या 33 धावांचं लक्ष असेल दांडी 11 दांडी या संघाला. मी विनंती करेन अर्षद 11 वसई फाटा आणि विनर्स टेंबोडे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. अर्षद 11 वसई फाटा आणि विनर्स 11 टेंबोडे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचंय. धावांची गती फलकावर 41च्या घरामध्ये पोहोचले गेले. स्वर्गीय अमोल पाटील स्टँड मध्ये दीपकजी पाटील आणि फोटो स्टुडिओचे प्रोप्रायटर मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या समवेत रत्नाकांत भोईर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. सकाळच्या 17पासून या मॅचचा आनंद घेत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 41 41 रन्स ऑन द बोर्ड. 6-33चं समीकरण. यज्ञेश प्रभू गोलंदाज समीर कासारे यावेळेला पाहायला मिळतोय. त्याच्या अगेन्स्ट मूर्ती लहान कीर्ती महान. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी वन हँडने यावेळेला एका हाताने मात्र चेंडूला स्टॉप केला गेलाय.
धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 42. अलंकार खूप चांगली गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळाली. विनस टेंबोडे कर्णधार. मी विनंती करेन राहुल पाटील चिंटू जर या ठिकाणी उपस्थित असतील तर प्लीज या. पालन यांना सुद्धा मी विनंती करेन, पंकज पाटील पालन यांना. कौस्तुभ या ठिकाणी येत आहेत. शिवनेरीच्या मैदानावर काय जबरदस्त गोलंदाजी केली होती, आक्रमकता दाखवली होती राहुल पाटील यांचे बंधू. आणि त्यांचं सुद्धा म्हणणं अगदी योग्य होतं. सकाळी त्यांनी मात्र मायक्रोफोनवर सांगितलं की 5-5 षटकांचे तरी निदान व्हायला हवेत, कारण आम्ही वेळेवर हजर राहिलोय, त्याचा फटका आम्हाला नको लागायला. आणि त्यांचं ॲब्सोल्युटली परफेक्ट मत होतं. यावेळेला टप्पा पडल्यानंतर वाईट शॉर्कर पाहायला मिळाला. कुणाल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचं यावेळेला आपण पाहू शकतायत मनसुबा. यज्ञेश प्रभूने सांगितलं तू लेग स्टंप वरून ऑफ स्टंपला आलास तर डेफिनेटली यावेळेला विरल नायर मात्र पंच काहीच करू शकणार नाही आहेत. फार कमी प्रमाणात असे समजूतदार खेळाडू असतात, अन्यथा वाईटचे इशारे जास्तीत जास्त मागतात, ती कुठेतरी मनाला खंत लागते. बॅटिंग मानकर एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं वेलकम आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल आणि बॅकअप चांगला मिळाला. मिस्टर निक त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना खेळी संपुष्टात. मिस्टर कुणाल बॅक टू द पॅव्हिलियन. 3 चेंडू विजयासाठी 32 धावांचं लक्ष्य. थँक्यू प्रमोद. मैदानामध्ये मॅच देखील आपण बघितलं तसे पाटील यांना विनंती करेन आपण प्लीज या. आपल्या शुभस्ते केला जाईल टॉस. टेंभोडी संघाचे कॅप्टन, तर दुसऱ्या बाजूला आपण वसई फटा संघाचे कॅप्टन देखील पाहतोय. आणि रोहिदाजी पाटील व्हिटी लाईनमध्ये क्रिकेट करता फार मोठं योगदान आहे. आता होणाऱ्या पालघर जिल्ह्याच्या स्पर्धेकरता, आता पालघर जिल्हा प्रीमियर लीग होते त्या स्पर्धेमध्ये निश्चित आपण टायगर स्पोर्ट्सच्या नावाने टीम पाहणार आहोत. त्यामध्ये व्हिटी लाईनचे 2 उदयनमुख खेळाडू प्रणय आणि रितेशला देखील संधी दिली गेलेली आहे. तर या विटीलांच्या क्रिकेट करता ज्यांचं फार मोठं योगदान आहे असे रोहिदास पाटील यांच्या शुभस्ते केला जाईल. टॉस सलमान जी आमच्याबरोबर आहेत. टॉसच्या दिशेने जाणार आहोत. या चेंडूनंतर आपण निश्चितच टॉसच्या दिशेने जातो. कॅमेरा देखील या ठिकाणी आपण पाहू शकता बरोबर बॅट्समनवरती आहे, त्यामुळे थोडासा वेळ आपण थांबणार आहोत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता जर बघितलं तर फार मोठं आव्हान दांडी संघासमोर. सत्याने कोपरीचा संघ अप्रतिम कामगिरी मैदानामध्ये करतोय. पारड जड आहे. आणि आता एक सेकंड फक्त थांबवते प्रशांत सर. आपण या ठिकाणी राहुलजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी महेंद्र भोईर यांना विनंती करेन. साई स्पोर्ट्स सरावली संघाचे प्रोप्रायटर महेंद्र भोईर आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. राहुलजी पाटील अर्थातच चिंटू या नावाने आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून सातत्याने पाहायला मिळतं. आगरी प्रीमियर लीगची वाट पाहतायत. एक मोठा वर्ल्ड कप आगरी समाज बांधवांसाठी असतो. तर गॅटिंग मानकर मॅन फ्रॉम वसई कोळीवाडा आणि लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन यावेळेला नवजोजी किनी यांना विनंती करेन गॅटिंग मानकर यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावा. ज्या खेळाडूच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळाली होती जुचंद्रच्या मैदानात, तोच खेळाडू आपण पाहतो. शिर्डीचं मैदान खऱ्या अर्थानं त्याने गाजवलं होतं. तोच खेळाडू गॅटिंग मानकर आपल्याला पाहायला मिळतोय आणि PDTPL मध्ये सुद्धा त्याची वर्णी लागली गेले. वेलकम. आणि त्याच्या सहकार्याचं सुद्धा वेलकम आहे. या आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. प्रमोद अजून मैदानामध्ये दोनच चेंडू शिल्लक आहेत, त्यामुळे 2 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर आपण टॉस बॉक्समध्ये येणार आहोत. इट्स ओके. 42 धावा, 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. गोलंदाज समीर अतिशय सुंदर गोलंदाजी आणि शेवटचे 2 चेंडू फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटी फक्त बाकी राहिले. गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू. पंचांकडे 10 जरूर मागितली आणि समीर यावेळेला रिस्क घेणार नाहीये. जरी शेवटचा चेंडू असला तरी सुद्धा मला विकेट घ्यायची आहे, सांघिक का होईना परंतु त्या ठिकाणी विकेट मला मिळवायची आहे असं करत मात्र यावेळेला फलंदाजाला बाद व्हावं लागतं. मिस्टर कैलास त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. फॉर्मॅलिटी तुम्ही पूर्ण करा. आणि कैलास पागदरे हे सुद्धा एक पंच आहेत आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय, त्यांना पाहतोय. तर त्यांना सुद्धा फॉर्मॅलिटी माहिती असेल की आपण फॉर्मॅलिटी आपण वेळ वाचवायला बघतो, परंतु एखादा चेंडू लगातार 2-3 चेंडू न आले तर त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज स्ट्राईक एंडला आला तर काय करतील, ह्या सुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून क्रिकेट फक्त पाहणं हे चुकीचं आहे. त्या क्रिकेटचा अभ्यास करून मात्र मैदानात उतरणं हे खूप मोठी